ज्या 3 मुद्द्यावर हे आरक्षण फेटाळलं गेलेलं आहे त्यातला एक मुद्दा 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला एखादी जात मागास ठरवण्याचा आणि मागास ठरवल्यामुळे आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला आहे की केंद्राला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय 3 विरुद्ध 2 ने असा दिला की राज्याला नाही. यावर ही जी हवेची गार झुळूक काल एखाद्या अनुभवाला मिळाली की केंद्राने त्या 102व्या घटना दुरुस्तीवर रिव्ह्यू पिटिशन फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे व्हेरी नेक्स्ट डे महाराष्ट्र सरकारने हे रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला हवं होतं, पण एक 600 पानी निकालपत्र, ठीक आहे, ते सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे, पण त्यासाठी त्यांनी रिटायर्ड जजची आणि काही तज्ज्ञांची समिती नेमून 15 दिवसाचा अवधी दिली. 15 दिवसाने ते त्या निकालाचा अन्वयार्थ लावणार, मग त्या निकालाच्या अन्वयार्थ ते मार्गदर्शन करणार, मग आमचं सरकार हलणार. तोपर्यंत केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखलही केली. आणि त्यामुळे मी सुरुवातीलाच केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो की एका अर्थाने मराठा समाजातल्या तरुण तरुणींना एक मोठी राहत, एक मोठा रिलीफ या निमित्ताने मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाला माझं म्हणणं असं आहे की आता मागोमाग का होईना पटकन महाराष्ट्र शासनाची सुद्धा रिव्ह्यू पिटिशन दाखल व्हायला पाहिजे की ज्याच्यातून पहिलं पदरात पाडून घेतलं पाहिजे की 102व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे अधिकार अबाधित आहेत, त्याच्यामुळे मोठा रिलीफ मिळेल. 3 मुद्द्यांवर जे आरक्षण फेटाळलं गेलं त्यातले 2 मुद्दे फारच व्हॅलिड आहेत. एक तर गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवरून मराठा समाज मागास आहे मांडलं गेलं आणि ते विधानसभा विधान परिषदेने मान्य केलं, हायकोर्टाने मान्य केलं, 1 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने मान्य केलं कारण स्टे मिळाला होता. तो गायकवाड कमिशनचा रिपोर्ट ज्याच्या आधारे रिझर्वेशन मिळालं होतं आणि ज्याच्या आधारे रिझर्वेशन मिळताना गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये असाधारण परिस्थिती कशी निर्माण झाली हे मांडलं. तो रिपोर्टच आता फेटाळला आणि त्यामुळे जरी रिव्ह्यू पिटिशनमध्ये 102व्या घटना दुरुस्तीच्या विषयामध्ये न्याय मिळाला तरी 2 मुद्दे राहतातच की मराठा मागास आहे की नाही आणि मराठा मागास असेल तरीही अबाव 50% द्यायचं की नाही, 50% लेवल द्यायचं. यासाठी मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला आता दुसरा काही मार्ग उरलेला नाही. त्यांना नव्याने महाराष्ट्रामध्ये मागास आयोगाची स्थापना करावी लागेल. नव्याने सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यावर गायकवाड कमिशनचा रिपोर्ट फेटाळला ते मुद्दे लक्षात घेऊन सर्वेक्षण करायला लागेल आणि त्या सर्वेक्षणातून पुन्हा एकदा एकमताने मराठा समाज मागास आहे असा निर्णय करावा लागेल. तो मागास समाजाचा आयोग, मागास आयोगाचा अहवाल हा मंत्रिमंडळाने स्वीकारावा लागेल. मग केंद्र सुरू होतं. मग व्हाया राज्यपाल तो राष्ट्रपतींकडे जाईल, राष्ट्रपती तो छाननीसाठी केंद्रीय मागास आयोगाकडे देईल, मग राष्ट्रपती निष्कर्षामध्ये देतील की हो या राज्यातली ही जात मागास आहे आणि मग ते राज्य सरकारला सांगतील की तुम्ही कायदा करा, ते निर्णय कायदा करा. एखादी जात ही केंद्राच्या सूचीमध्ये द्यायची असेल तर तो केंद्राचा विषय आहे. राज्याच्या सूचीमध्ये अधिकार राज्याचा आहे की नाही हाच तर वादाचा विषय आणि तो आता सॉर्ट आउट होईल. आणि त्यामुळे राज्य सरकार वारंवार जे केंद्र सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न करते ते चुकीचं आहे. त्यांना इमिजिएट राज्याचा मागास आयोग फॉर्म करून मराठा मागास कसा याचा अभ्यास करणं, याचं सर्वेक्षण करायला सुरुवात करावी लागेल. मीनवाईल काय तर मीनवाईल मला असं वाटतं की ज्या योजना, ज्या सवलती फडणवीस सरकारने घोषित केल्या होत्या आणि अतिशय सोपं शीर्षक केलं होतं जे ओबीसीला, कारण शेवटी लढाई काय चालली आहे की ओबीसीचं आरक्षण आम्हाला मिळावं, ओबीसी सारखं आरक्षण आम्हाला मिळावं. तर मग ते मिळेपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्यांना अशी घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारने केली आणि खूप मोठी सवलतींची योजनांची यादी व्यवहारात आली. मग सर्वांची 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वांची निम्मी फी भरणं, त्या 2 वर्षात 600 आणि 600 1200 कोटी देवेंद्र फडणवीस सरकारने भरले विद्यार्थ्यांचे होते. सारथी निर्माण केली की ज्याच्यातून मोठ्या प्रमाणात मुलांना स्कॉलरशिप मिळाल्या, त्यातून अनेक मुलं दिल्लीमध्ये MPSC UPSC करायला गेली, अनेकांना फेलोशिप मिळाल्या की जे विदेशामध्ये अभ्यासाला गेले. अण्णासाहेब पाटील महामंडळाची घोषणा केली की ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 10 लाखाचं कर्ज विना व्याज मिळालं सोडून 14,000 तरुणांना फायदा घेतला. अशीच मोठी योजना पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना, ग्रामीण भागामध्ये दरमहा 2,000 आणि शहरी भागामध्ये दरमहा 3,000 अशी वर्षात 24,000 आणि 36,000ची योजना.
की त्यात त्याने कुठेही रूम घेऊन राहावं, 3-4 जणांनी रूम घेऊन राहावं, 3-4 जणांनी मिळून एक स्वयंपाकाला कोणतरी आचारी ठेवावा आणि त्याच्या 24,000वर आणि 36,000वर त्याचा निर्वाह व्हावा. हॉस्टेलसाठी जे हॉस्टेल उभी करतील त्यांना प्रति विद्यार्थी वर्षाला 10,000 असे, एका हॉस्टेलला समजा 100 विद्यार्थी असतील तर 10 लाख मिळतील. तर 10 लाखामध्ये त्यांचे हॉस्टेल चालवा, मुलांचं चालवा, अशी मोठ्या योजना घोषित केल्या. त्यातली महत्वाची योजना जी आहे, ह्या सगळ्या योजना तर पुन्हा एकदा मराठा समाज मागास ठेवण्यापर्यंत, त्याच्या आधारे रिझर्वेशन मिळेपर्यंत आणि पुन्हा कोर्ट कचेऱ्यात जाण्यात टिकेपर्यंत या सगळ्या योजना सुरू करायला पाहिजेच. पण त्याची महत्वाची योजना काय आहे, तर शेवटी ही लढाई शिक्षणातल्या आरक्षणाची कशासाठी चाललेली आहे? मेडिकल आणि इंजिनिअरिंग. पॉलिटेक्निकला ऍडमिशन्स रिकाम्या जात आहेत, निम्मी पॉलिटेक्निक रिकामे बंद व्हायला नाही, तिथे काय स्पर्धाच नाही आहे. बीएड बंदच पडलेली आहे, बीएड ऍडमिशन्स मिळत आहेत, आर्ट्स सायन्स कॉलेज ऍडमिशन्स मिळत आहेत, मग लॉ कॉलेज ऍडमिशन्स मिळत आहेत. मग रिझर्वेशन कशासाठी पाहिजे? तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी, प्रामुख्याने मेडिकलसाठी. देवेंद्रजी सरकारने त्याचाही मार्ग काढला होता की जेवढी प्रायव्हेट मेडिकल, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मग ते डीम युनिव्हर्सिटी असतील किंवा प्रायव्हेट कॉलेजेस असतील, त्यांना 20% मॅनेजमेंट कोटा असतो, 15% असेल, 20% असतो. तर त्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये पुन्हा एकदा मेरिट नाही, कारण तो मॅनेजमेंट कोट्यामध्ये तुम्ही फी 10 पण येऊ शकता, पण त्याची तुम्ही मेरिट लिस्ट ठेवली. तर तिथे सुद्धा मेरिट लिस्ट प्रमाणे ज्या मराठा तरुण तरुणींना ऍडमिशन मिळतील त्यांची 10% फी जी कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर भरायला असते ती सोडली, उरलेली 90% सरकार भरणार. असे आपण 2 वर्ष 34 कोटी रुपये भरतो. मुलं आनंदी होती, कुठल्या तरी सुविधा ऑन स्पॉट. म्हणजे मला आठवतं की आम्ही 1 कोटी रुपये हे सगळ्या आमदारांना कंपल्शन करा कोविडवर, तर त्यांनी बैठक सुरू असताना GR काढला. म्हणजे बैठक सुरू असताना फोन लावला, रात्री आम्ही झोपेपर्यंत आमच्या हातात GR काढला. पण सारथी विषयामध्ये जे अजित पवार करायला वडेट्टीवारकडून काढून घेतली, वडेट्टीवारकडून आरोप झाले की तुम्ही अँटी मराठा, काढून घेतलं काही नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळ सुद्धा काढून घेऊन 3 आठवडे झाले नाही, काही नाही. आणि तसंच मराठ्यांचं नुकसान या निर्णयामुळे झालं, आम्ही ते भरून देऊ. तुम्हाला हा आविर्भाव सुद्धा कुठून येतो माहिती नाही, आम्ही ते भरून देऊ, लोकांचेच पैसे आहेत. हा नाही तरी तुम्हाला खर्च करायला लोकांनी अधिकार दिले, सरकार म्हणजे अधिकार दिले, अधिकार वापरा. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक कॅबिनेट नंतर मी आशेने बोलत असतो की आज बहुतेक निर्णय करतो. निर्णय करायला कॅबिनेट फाईल तयार करायची असेल तर कॅबिनेट फाईल तयार करायला सुरुवात नाही. कॅबिनेट फाईल एखादी इच्छाशक्ती असल्यानंतर सुद्धा आठवडाभर करावी लागते. हां, ते बरोबर की चूक पाहिजे नाही, पण 5 वर्ष मी गव्हर्नमेंट सुरुवातच नाही झाली पाहिजे. अण्णासाहेब पाटलांनी एवढं मोठं मराठा समाज स्वायत्तता नसेल ना, तर तो जो फ्री अँड पारदर्शी अण्णासाहेब पाटील महामंडळ होता की त्या महामंडळाने ऍप्लिकेशन मागवायची, स्क्रुटनी करायची, धडाधड निर्णय होतो. आता काय झालं की शासनामध्ये मगाशी म्हटलेलं रिपीट करेल, 1 रुपया खर्च करायला 1 वर्ष लागतं. आणि त्याप्रमाणे आता त्या फायदे मस्त नियोजन जाऊन पडणार, कारण तुम्ही एकदा त्याला गव्हर्नमेंटच्या पार्ट केला की गव्हर्नमेंटचे सगळे नियम लागले. त्यासाठी महामंडळाची कल्पना काय निर्माण झाली? हां, वसंतराव नाईकांपासून अनेक महामंडळ झाले. वसंतराव नाईक महामंडळ झालं, अण्णाभाऊ साठे महामंडळ झालं, संत रोहिदास महामंडळ झालं. तर अशासाठी की काही 200-400 कोटीची स्वायत्तता लागते ती अनेक काढून घेतली. आता सुप्रीम कोर्टाने ही शाबासकी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दिली की मागास आयोगाचा अहवाल तामिळनाडू नंतर इतका सघन अधिक लोकांचा सर्वे केलेला महाराष्ट्राचा आहे. तामिळनाडूमध्ये मात्र तो फारच मोठा होता. त्यांनी 25,000 लोक 10,000 रुपयाच्या पगारावर 2 वर्षापूर्वी, आणि जवळजवळ त्यांनी प्रत्येक कुटुंबाचा सर्वे केला. आणि त्यामुळे त्यांचा रिपोर्ट टेक्निकल माहिती आपल्याला असावी. तामिळनाडूचं 69% रिझर्वेशन सुद्धा फायनल डिसिजन झालेलं नाही, त्यांना स्टे मिळाला नाही, त्यामध्ये चालू आहे. मग आपले 2 वर्ष चाललं असेल. आणि त्यामुळे तामिळनाडूचं सुद्धा प्रकरण सुप्रीम कोर्टात भिजत पडलं आहे. पण ते त्यातल्या त्या स्ट्रॉंग काय आहेत, तर त्यांनी 25,000 लोकांच्या साह्याने 2 वर्ष सर्वे केल्यामुळे त्यांचा सर्वे हा सघन सर्वे झाला, डिटेल सर्वे झाला. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला असाच, कारण गायकवाड कमिशनने 5 लाख लोकांचा सर्वे केला,
तेही एका पंचायत समितीच्या गणामध्ये एका गावामध्ये सगळी घरं असं त्यांचा येतो तो 5 लाखाचा आहे. 18,000 विरोधी निवेदनं त्यांनी स्वीकारली आणि चर्चा केली. तर त्याच्यापेक्षा सघन तो करावा लागेल क्रमांक 1. त्यामुळे मग माणसं अपॉइंट करायला लागतील. 5 लाखाच्या ऐवजी 50 लाखाचा करायला लागेल क्रमांक 1. क्रमांक 2, सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं की मागच्या 6 कमिशन्सनी रिपोर्ट मध्ये हे म्हटलं की मराठा मागास नाहीये. तर त्याचा काय संबंध? मी त्याच्यामध्ये फार ग्रामीण आणि सोपी उदाहरणं देत असतो. 68 साली कालेलकर कमिशन अपॉइंट झालं आणि ते म्हणाले की नाही मराठे पुढारलेले आहेत. हो, तेव्हा माझ्या बापाची 25 एकर जमीन होती, आता ती 10 गुंठे झालेली, तर काय करायचं? म्हणजे मग कालेलकर कमिशन जे मराठा श्रीमंत आहे म्हटलं ते आधी आहे का? डिव्हिजन होता होता माझ्या बापाची 10 गुंठे झाली, 10 गुंठे त्याचा भागत नाही. तो म्हणजे आदराने बापाला तो आईला अगं आई म्हणतो. तसं माझे वडील मिलमध्ये कामाला काय गेले तर कालेलकरचे वेळेला ते होते, गावचे पाटील होते. आमचा जन्म झाला होता आणि 18 वर्षाचे आम्ही होतो. घरामध्ये असं पाटील म्हणून असेल. आता काय, तर आता आमच्या घराला कोणी विचारतच नाही, कारण माझ्या चुलत घरातले सगळेजण जातील. आणि त्यामुळे असं बसून मराठा समाजाला अरे बाबा आरक्षणात जे मिळत होतं ना ते आम्ही अशा पद्धतीने देतो ना, आरक्षणाची लढाई करूच शकतो असं म्हणण्यात हा प्रश्न संपेल. पण या मंत्रिमंडळात कोणाचंही धाडस नाही की अशा पद्धतीने डिस्कशन केलं पाहिजे. आणि त्यामुळे टू कन्क्लूड की केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे, राज्य सरकारने पण केली आहे. सेकंड, या रिव्ह्यू पिटिशनने फक्त एक मुद्दा मार्गी लागेल, उरलेल्या 2 मुद्द्यासाठी लगेच मागास कमिशन आपण मागास आयोगात नेमावा लागेल. आणि थर्ड थिंग, याचा पुन्हा एकदा आरक्षण नावाचा निर्णय होईपर्यंत 6 महिन्यात करा, त्याला जो वेळ लागेल तोपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्याला नावाची देवेंद्र फडणवीसांनी जी योजनांची मालिका दिली होती ती मालिका तुम्ही सुरू केला. जरा 3,000 कोटी लागतील. इट्स नॉट बिग अमाऊंट. या महाराष्ट्रातला 32% समाज मराठा आहे. त्या 32% समाजामधले मुठभर लोकच आमदार, खासदार, नगरसेवक, झेडपी मेंबर, कारखानदार आहेत. त्याच्यावर खरं मी सुप्रीम कोर्टाने मराठा मागास नाही असं म्हणतो, नीट मांडता नाही. तेव्हा 32% म्हणजे आमचा समाज 3-3.5 कोटी होतो. तर ते मुठभर लोक आमदार, खासदार आहे म्हणजे मराठा समाज प्रगत झाला काय? चला ठीक आहे, तुमचं हे सुप्रीम कोर्टाची टिप्पणी करता येत नाही, आपल्याला मांडता आला नाही. तर हा जो 32% समाज आहे त्याला 3,000 कोटी नाही खर्च करणार तुम्ही, तर ते तुम्ही खर्च केले पाहिजेत. आणि अजितदादा खूप डायनॅमिक आहे. आता त्यांची मी पुण्याची प्रेस बघतो, ते म्हणाले ऑन दी स्पॉट मी निर्णय करतो. तो ऑन दी स्पॉट निर्णय घेऊन टाका. 3,000 कोटीचं मराठा समाजाला पॅकेज म्हटलं ठीक आहे, बाकी तुमची लिगल प्रक्रिया चालू ठेवल्या. अशोक चव्हाणांनी आणि सगळ्यांनी एक धोरण ठरवलं आहे, ते राहुल गांधींनी शिकवलं आहे. सकाळी उठायचं आणि मोदींच्या नावाने बोंब मारायची. त्यांना असं वाटतं की अशी बोंब मारली की 2 इंजेक्शन पडतात, अशी मारली की 2 सिलेंडर पडतात, असं त्यांना शिकवलं. त्यामुळे काही झालं की टांग उपर करायची, की पड्यात टांग उपर. तसं अशोक चव्हाणांचं आहे. आता तुम्ही अजून रिव्ह्यू पिटिशन दाखलच नाही केली, तुम्ही विचारासाठी कमिटी नेमली, तोपर्यंत केंद्र रिव्ह्यू पिटिशन दाखल करून मोकळं झालं आणि तुम्ही त्याचं स्वागत करण्याच्या कातडी बचाव. कसलं कातडी बचाव? ऍडमिशन मिळालं की सिंगापूर पोरं शिकायला पोरं खुश. सिंगापूरची फी करा परवडणार नाही, कारण ती 22 लाख आहे. पण त्यातले 2 लाख त्या विद्यार्थ्यांनी भरले आणि 20 लाख गव्हर्नमेंट भरणार. तो खुश की मला प्रोग्राम मिळालं, मला खुश नाही मिळालं. आणि त्यामुळे सरकारने इतका मायन्यूटली आरक्षण मिळालं. एकदा फक्त अजितदादा असं म्हणाले की आरक्षण गेल्यामुळे मराठ्यांचं जे नुकसान झालं ते आम्ही भरून देऊ. अरे भरून देऊ म्हणजे काय? 9 महिन्यापूर्वी त्या वडेट्टीवारांकडून काढून तुम्ही सारथी नियोजनमध्ये घेतली, नियोजन विभागामध्ये. का तर तुम्ही फार एफिशियंट मंत्री. काय केलं 9 महिन्यामध्ये सारथीचं? सारथीच्या सवलती पुन्हा सुरू केल्या, स्कॉलरशिप सुरू केल्या, फेलोशिप सुरू केल्या. आता तुम्ही नव्याने अण्णासाहेब पाटील महामंडळ पुन्हा नियोजनमध्ये घेतलं. का तर तुम्ही एफिशियंट मंत्री. काय करणार तुम्ही त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचं? 3,000 कोटीचं पॅकेज सरकारने ताबडतोब बोलले. याला तर तुम्हाला काही कोर्टाने अडवलेलं नाहीये. 3,000 कोटीचं पॅकेज घोषित करा. 3,000 कोटी कसे होतात? तर 600 कोटी रुपये निम्मी फी भरण्यामध्ये लागतात. इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना मॅनेजमेंट कोट्यात ऍडमिशन मिळाली तर त्या ऍडमिशनची फी भरण्यासाठी तुम्हाला एक सगळे म्हणून 70-80 कोटी लागेल. तुम्हाला सारथीला एक 500 कोटी द्यावे लागेल. तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळाला 1,000 कोटी द्यावे लागेल. 10 लाखाचं लोन ज्यावेळेला तुम्ही इंटरेस्ट फ्री देता त्याला 5 वर्षात त्याचं 3,30,000 व्याज तुम्हाला भरावं लागतं.
या स्पीडने तुम्हाला 1,00,000 तरुण तरुणींना नोकऱ्या द्याव्या लागतील. शेवटी मी म्हटल्याप्रमाणे शिक्षणामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल आणि नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकरी किती होता तो वर्षाला खचून 10-20 हजार सुद्धा सरकारी नोकऱ्या निर्माण होत नाही. 10 लाखाचं लोन 25 लाखाचं करा, त्यातून तो उद्योग सुरू करेल तर प्रत्येक जण 50 जणांना जॉब देईल. असे 1000-2000 तरुण तरुणी ज्यावेळेला धंदे काढतील त्यावेळेला लाखापेक्षा जास्त लोकांना जॉब देतील. तुमचे वार्षिक मेगावरती जेव्हा तुम्ही म्हटली देवेंद्र सरकार म्हणाले की आम्ही मेगावरती करतो 70,000ची होती. याचा अर्थ तुमची रेग्युलर रिक्रुटमेंट गव्हर्नमेंटची ही 10-20 हजाराची पण नाही. तुम्ही अन्नसे प्रोटीन वापरणे मजबूत करा. आम्ही आकडेवारी म्हणतोय ना की 90% डबेवाले मराठा आहे, 90% घरगडी मराठा आहे, 90% माथाडी मराठा आहे. आणि मग मंत्रालयामध्ये नोकरीमध्ये 5% मराठा आहे. ज्याला आपण म्हणतो की डिरेक्ट IAS एक झालेला आहे, बाकी प्रमोशन नाही झालेलं आहे. हे मांडता नाही आलं का मला? का डबेवाले तुम्ही श्रीमंत मस्त डबे घेऊन जायचं मग तुम्ही घेऊन जावा. आणि त्यामुळे त्याची मांडणी नीट करता आली नाही. पण आता त्याच्यात ते बोलण्यात पॉईंट नाही. आता त्याला हाच मार्ग आहे की नवीन कमिशन, नवीन सर्वे, नवीन रिपोर्ट, नवीन कोर्ट कचेरी तोपर्यंत येईल.